सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भातली। वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालंय। विधेयकाच्या बाजूने 288 इतकं मतदान झालं आणि विधेयकाच्या विरोधात 232 खासदारांनी मतदान केलं। आज राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयक मांडलं जाणार आहे, त्यामुळे आज लक्ष असणार आहे ते राज्यसभेतल्या घडामोडींवर। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे बिश्नोई टोळी संदर्भातली। बिश्नोई टोळी पुन्हा एकदा आता मुंबई पोलिसांच्या रडारवर आली आहे। मुंबई पोलिसांनी 5 संशयितांना पकडलेलं आहे। एका मोठ्या उद्योगपतीच्या हत्येचा कट रचल्याचं यामध्ये उघड झालंय। या कारवाईमध्ये 7 देशी बनावट पिस्तुलं, 21 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आलेली आहेत। त्यामुळे या संदर्भातल्या काय नेमके तपशील आहेत आज आपण पाहणार आहोत। आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे कुणाल कामरा संदर्भातली। कुणाल कामरानं त्याच्या प्रेक्षकांची माफी मागितलेली आहे। कामराच्या शोला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना पोलिसांनी नोटीस पाठवली आणि त्यांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता प्रेक्षकांना जी गैरसोय झाली त्याबद्दल कामरानं माफी मागितलेली आहे। त्यामुळे कामरा संदर्भातल्या काय नेमक्या आजच्या सगळ्या घडामोडी आहेत तेही आपण पाहणार आहोत।